नाशक एकदंताय गौरी अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय। जय शिवराय भावांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ओपी टेक मराठीमध्ये। तर आजचा व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितला असेल। आजचा व्हिडिओचा प्रिव्ह्यू हा असा आहे की आपला गणपती बाप्पा, तर अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर तुम्हाला तो ॲप ओपन करून घ्यायचा आहे आणि आपल्या यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये जो बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारचा सॉन्ग आणि तुम्हाला व्हिडिओ या सॉन्गमध्ये बीट दिले आहेत, अशा प्रकारचे दिले आहेत। त्यानंतर प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मीडियावर जाऊन जो आपल्या इमेज दिलेले आहेत त्या इमेज तुम्हाला घ्यायच्या आहे। आपल्या सर्व इमेज डाउनलोड करून तुम्हाला तो इमेज घ्यायचा आहे आणि 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे आणि अशा प्रकारे त्याची लेंथ समोरच्या बीटपर्यंत घ्यायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्याची लेंथ कट करायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो ॲड करून घ्या तुम्ही। तोपर्यंत मी व्हिडिओ स्किप करतो कारण व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही। तुम्ही पण अशा प्रकारे फोटो लावून घ्या। अशा प्रकारे फोटो लावून घेतल्यानंतर तुम्हाला राहिलेला भाग कट करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बॅक जायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो फर्स्ट इमेज आहे आपला गणपती बाप्पाचा त्यावर क्लिक करून इफेक्टवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहेत। परत बॅक जायचं आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो आपला पहिला फोटो आहे त्याला इफेक्टवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचं, पेस्ट इफेक्ट करायचं आहे। त्यानंतर अशा केल्यानंतर त्या इमेजवर क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर क्लिक करायचं आहे आणि कलरमध्ये जाऊन लुमिनन्स हा फिल्टर लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हा 1 नंबर दिसत आहे। त्यानंतर परत तुम्हाला बॅक जायचं आहे आणि शेक इफेक्ट ओपन करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरा नंबरचा फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत बीटमार्क ओपन करायचा आहे आणि तुम्हाला पहिल्या लेअर फोटोवर जायचं आहे। आपल्या पहिल्या फोटो गेल्यानंतर त्या फोटोवर क्लिक करून इफेक्टवर क्लिक करून तुम्हाला त्याला पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे आणि दुसऱ्याला पण तोच इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तिसरा फोटो सोडायचा आहे आणि चौथ्याला पेस्ट करायचा आहे। त्यानंतर 5वा सोडायचा आहे आणि 6व्याला पण तोच पेस्ट करायचा आहे। त्यानंतर 7वा सोडायचा आहे, 8व्याला पण पेस्ट करायचा आहे। अशा प्रकारे एक फोटो सोडून तुम्हाला एक फोटो सोडून तुम्हाला पुढच्या फोटोला लावून घ्यायचा आहे, पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि जो 3 नंबरचा फोटो आहे त्यावर क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत। परत तुम्हाला बॅक जाऊन बीटमार्कमध्ये जो आपला राहिलेले फोटो आहेत 3 नंबर, 5 नंबर, 7 नंबर अशा फोटोला सर्व पेस्ट करून टाकायचं आहे। 3 नंबरचा झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 5 नंबरच्या फोटोला पेस्ट करायचा आहे। अशा प्रकारे जे जे फोटो राहिले होते इफेक्ट लावायचे त्या सर्वांना इफेक्ट लावून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे इफेक्ट लावल्याच्या नंतर आपला हा व्हिडिओ नंबर 1 प्रकारे तयार होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवर आयकॉन करून मीडियावर जायचं आहे आणि जो आपला ब्लॅक शेडो PNG दिला होता तो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅक शेडो PNG हा ॲड करून घ्यायचा आहे आणि त्या फोटोवर क्लिक करून तुम्हाला त्याची लेंथ लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे आणि क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे आणि त्याला असं खाली स्वीप हेअर करायचं आहे। केल्यानंतर असं बरोबर त्याला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून परत जो आपला विघ्नहर्ता या नावाचा PNG दिला होता तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला असं मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन बरोबर अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि त्याची पण लेंथ ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत करायचं आहे। अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसत आहे। त्यानंतर तुम्हाला परत एक बॅक जायचं आहे, शेक इफेक्ट ओपन करायचा आहे
आणि 2 नंबर आणि 1 नंबरवर होल्ड करून प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून 2 कॉपी लेअर करायच्या आहेत. परत बॅक जायचं आहे आणि बीट मार्क ओपन करायचं आहे आणि या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून पेस्ट 2 लेअर अशा प्रकारे करून टाकायचे आहेत. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला नंबर 1चा व्हिडिओ तयार झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावर जाऊन जो काही तुमचा कुठला पण लोगो असेल तुम्ही तयार केलेला तो लोगो लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कोपऱ्यामध्ये वरच्या एका कोणत्या पण लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कोणत्यात लोगो लावून घ्यायचा आहे. त्यानंतर लोगो लावून घेतल्यानंतर तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये क्लिक करून तुम्हाला एक्सपोर्टवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय शिवराय. धन्यवाद.